नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट मोहित देसाई तुमचा आजच्या व्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आजचा कोकणचा तिसरा दिवस आहे आणि आम्ही मुरुड बीचवर आहोत आणि इथला सीन तुम्ही बघू शकता। खूपच सुंदर असा सीन आहे। बोट समुद्रात घेऊन जातानाचा तुम्ही हा सीन बघू शकता की कशा प्रकारे नावाडी आपली बोट ही समुद्रात घेऊन जातात ते। फायनली आपण आता सगळं आवरले आणि मुरुड बीचवरून निघालो। आता आपण दापोलीकडे चाललोय कारण गाडीत पेट्रोल पण कमी आहे, ते पेट्रोल भरणे गरजेचं आहे, नाहीतर आपण सरळ पुढे गेलो असतो। आता आपण तामशी बीचवर आहे आणि ह्या बीचवरून आपण लंगर बीचकडे चाललो आहे। या दोन्ही बीचवर तुम्ही बघू शकता की पूर्ण काळी माती आहे आणि लंगर बीचवर तर तुम्ही बघू शकता एका बाजूला दगड तर दुसऱ्या बाजूला पूर्ण समुद्र आहे। आता आपण दाभोळला पोहोचलो आहे। दाभोळच्या घाटात आपण थांबलोय कारण इथला सीन तुम्ही बघू शकता। खूपच सुंदर असा सीन दिसत आहे। आपण इथे परत एकदा फेरी बोटमध्ये बसून वाशिष्ठी नदी क्रॉस करून पुढे जाणार आहे, जी की अरेबियन समुद्राला जाऊन मिळते।
आता आपण वाशिष्ठी नदीवरून चाललो आहे. आपण दाभोळला फेरीबोटमध्ये बसलो आणि आता आपण धोपवेमध्ये खाली उतरून पुढची जर्नी आपण सुरू ठेवणार. आत्ताच आपण फेरीबोटमधून आलो. हा जो अनुभव होता तो खूपच सुंदर होता. सीन सुद्धा खूपच सुंदर होता. पूर्ण ट्रिपमध्ये आम्ही दोन वेळा फेरीबोटमध्ये बसलो. पहिल्यांदा बसलो त्यावेळी सुद्धा 85 रुपये तिकीट आकारणी झाली आणि दुसऱ्यांदा बसलो त्यावेळी सुद्धा 85 रुपयेच तिकीट आकारणी झाली. अरे यार, गाडी खूपच जपून चालवावी लागते. रोड पण बारका आहे त्यामुळे. तिकिटाचं असं आहे की जर बाईक विथ फक्त चालक असेल तर 65 रुपये तिकीट आकारणी आहे आणि जर बाईक विथ 2% असेल तर 85 रुपये तिकीट आकारणी आहे. दोन्ही वेळा सेमच आहे. पहिल्या वेळा तर 100 किलोमीटरच्या आसपास अंतर कव्हर केलं असेल आम्ही. आत्ताच मी काय अजून चेक केलेलं नाही आणि ते वर्थ इट आहे असं मला तर वाटतं. कारण हा जो अनुभव आहे आणि तो जो डिस्टन्स कव्हर होतोय तो खूपच जास्त डिस्टन्स कव्हर होतोय ना. अनुभव हा खूपच भारी आहे. A few minutes later. गुहागर बीचच्या बाहेरचा तुम्ही सीन बघू शकता. पार्किंगची सोय आत जाऊया आणि आतला इथे बरेचसे असे छोटे छोटे स्टॉल आहेत जिथे तुम्ही खाऊ शकता. फायनली आपण गुहागर बीचवर पोहोचलोच. हा जो समोरचा नजारा दिसतोय हा खूपच सुंदर दिसत आहे. सध्या तसं बघायला गेलं तर दुपारच्या वेळेत आलोय त्यामुळे ऊनही खूप आहे. त्यामुळे जास्त गर्दी काही दिसत नाही इथं. पण हा बीच खूपच सुंदर असा बीच. आहे या ठिकाणी पाणी पूर्ण वर इकडं इथपर्यंत पूर्ण पाणी येतं. त्यामुळं हा सीन त्यावेळेचा खूपच सुंदर दिसत असणार. आम्ही तो मिस केला असंच म्हणायला पाहिजे. आणि प्री वेडिंग शूटसाठीही खूपच चांगला असा इथं सीन आहे आणि भरपूर लोक येतात सुद्धा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि कमेंट सुद्धा नक्कीच करा.